मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची महत्त्वाची बैठक उद्या संध्याकाळी 4 वाजता शिवसेना भवनात होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे सर्व नेते आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक बैठकीला उपस्थित असणार आहेत। या बैठकीत मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची रणनीती ठरणार आहे। दरम्यान मुंबईत सत्ता स्थापनेविषयी अजून विचार केलेला नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिलंय। एका पक्षावर सलग 5व्यांदा नंबर 1चा पक्ष होणं फार मोठं कर्तृत्व आहे। शिवसैनिकांनी ते करून दाखवलंय। मुंबईकरांनी विश्वास दाखवलाय, त्याचं ऋण फेडायचं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। बहुमताच्या आकड्यासाठी जेव्हा प्रयत्न होतील तेव्हा सांगू, असंही ते म्हणाले। जरा आम्हाला पेढे तरी खाऊ द्या। कसे सगळे पेढे घेऊन येत आहेत, लोक जल्लोषात आहेत, शिवसैनिक एका आनंदात आहेत। आणि मी पुन्हा सांगतो की सलग 5व्यांदा नंबर 1चा पक्ष होणं हे फार मोठं कर्तृत्व या शिवसैनिकांनी गाजवलेलं दाखवलेलं आहे। मुंबईकरांनी सलग 5व्यांदा आशीर्वाद देणं ही खूप मोठी गोष्ट आहे। पण अजून मी काय तो विचारच केलेला नाही। मी अजून निकाल आणि त्याचं यश मी आता सध्या आनंद मला व्यक्त करू द्या, सगळ्यांच्या आनंद। शिवसेनेच्या गळाला आणखी एक अपक्ष नगरसेवक लागलाय। अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय, त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 87 वर गेलंय। चंगेज मुलतानी हे अंधेरी पश्चिमेतल्या वॉर्ड क्रमांक 62 चे नगरसेवक आहेत। मुंबई महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे। शिवसेनेतून बंडखोरी करून निवडून आलेल्या स्नेहल मोरे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचं ठरवलंय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्या शिवसेनेत प्रवेश करतील। शिवसेनेतून बडतर्फ केलेले माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे यांच्या स्नेहल मोरे वहिनी आहेत। शिवसेनेत बंडखोरी करून निवडून आलेले दिंडोशीमधील अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। तुळशीराम शिंदे हे शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत। ते आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये घेतलेल्या सभेत तोंड भरून कौतुक केलं। महाराष्ट्रासह नोटबंदीनंतर गेल्या 3 महिन्यात झालेल्या निवडणुकीत जनतेनं आपला तिसरा नेत्र उघडून काँग्रेसचा सुपडा साफ करून टाकल्याचं मोदींनी म्हटलंय। जनतेनं दिलेल्या या पाठिंब्याबद्दल मोदींनी आभारही मानले। उत्तर प्रदेशात 5व्या टप्प्याचं मतदान येत्या 27 तारखेला होणार आहे। त्यासाठी मोदींनी प्रचार सभा घेतली। त्या सभेत मोदी बोलत होते। महाराष्ट्र के चुनाव के नतीजे आए, पता है ना क्या हुआ? क्या हुआ पता है? कांग्रेस कहीं नजर नहीं आ रही है, साफ हो गई। कांग्रेस ने साफ कर दिया। भाइयों बहनों, चाहे उड़ीसा हो, महाराष्ट्र हो, चंडीगढ़ हो, चाहे गुजरात के पंचायतों के चुनाव हो, चाहे कर्नाटक में स्थानीय निकायों के चुनाव हो, पिछले 3 महीने में जहां जहां चुनाव हुए वहां भारतीय जनता पार्टी की ताकत हो या न हो, जनता जनार्दन ने अपने वो तीसरे नेत्र की ताकत से भारतीय जनता पार्टी को भरपूर आशीर्वाद दिया और भारतीय जनता पार्टी को विजयी बनाया। भाजपला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुढची व्यूहरचना आखण्यासाठी पक्षाच्या कोर कमिटीची बैठक शुक्रवारी रात्री 10 वाजता होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत भाजपच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे। या बैठकीला कोर कमिटीसह भाजपचे पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्षही सहभागी असणार आहेत। या बैठकीत तात्काळ निर्णय अपेक्षित नसले तरी पक्षाची रणनीती ठरवली जाईल। सत्ता प्राप्तीसाठी शिवसेना किंवा अन्य पक्षांशी युती करण्याच्या पर्यायावर यावेळी विचार होणार आहे। राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये मिळालेल्या यशाचं सगळं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातं। मुंबईसह राज्यातील प्रचाराची धुरा त्यांनी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेतली होती। राज्यभरात त्यांनी घेतलेल्या सभांच्या झंझावातात विरोधकांचा धुरळा उडालाय।
पारदर्शकतेचा मुद्दा हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्या दृष्टीनं राज्यभर प्रचार करण्यात आला। यासाठी त्यांनी मुंबईत 11 तर राज्यभर 63 सभा घेतल्या आणि याच मेहनतीचं फळ त्यांना मतांच्या माध्यमातून मिळालं। भाजपला मिळालेल्या यशानं मुख्यमंत्र्यांची खुर्ची अधिक मजबूत केली असून ते भाजपच्या विजयाचे हिरो ठरले। मुंबई महापालिकेच्या भाजपच्या घवघवीत यशानंतर झी 24 तासच्या रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी विशेष मुलाखत दिली। निवडणूक प्रचारात कमालीचे आक्रमक असलेल्या शेलार यांनी निकालोत्तर युतीच्या दिशेनंही सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया मानली जाते। त्यावेळचे आशिष शेलार अत्यंत आक्रमक होते, कौरव पांडवांची भाषा करत होते। आता रामायण महाभारत हे सगळं विसरलात का? बिलकुल विसरलेलं नाही आहे। किंबहुना ते बोललो म्हणून इथे हे बोलण्यापर्यंत आलो आणि म्हणून ज्या ज्या वेळेला जे जे करणं आवश्यक आहे उदयजी ते राजकारणात करावं लागेल। करेक्ट। आणि म्हणून त्यावेळेची आवश्यकता जी होती आक्रमकता होती आणि ती आक्रमकता आमच्याकडे होती, आम्ही दाखवली, त्याच्या पद्धतीने कामही केलं। पण आम्ही आमचा प्रचार कुठेही डिरेल होऊ दिला नाही। आम्ही त्या प्रचाराच्या विकासाच्या आणि पारदर्शी कारभाराच्या मुद्द्यावर तसे दटून राहिलो। तीच भूमिका आम्ही मांडली, जनतेने त्याला आशीर्वाद दिला। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून सन्मानपूर्वक मार्ग काढावा असं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय। विचाराच्या आणि हिंदुत्वाच्या आधारावर भाजप आणि शिवसेनेत मतभेद नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। निवडणुकीत जे झालं ते सोडून द्यावं असा सल्लाही त्यांनी दिलाय। इलेक्शन में झालं गेलं, त्यांनी काय बोलले असतील, आमच्या इकडनं काय बोललं गेलं असेल, ते इलेक्शनमधलं तेवढं गंभीरतेने घेत नाही, ते सोडून द्यायचं असतं, मन मोठं ठेवायचं असतं। आणि भाजप आणि सेनेनी, भाजप सेनेच्या हिताच्या दृष्टीने आणि मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने एकत्र राहणं हे केव्हाही सगळ्यांच्याच फायद्याचं आहे। मुंबई महापालिकेत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत। कुर्ला विभागातून प्रभाग क्रमांक 160 मध्ये अपक्ष किरण लांडगेंचा विजय झालाय। त्यांच्या विरोधात एकीकडे 15 वर्ष नगरसेविका असलेल्या शिवसेनेच्या अश्विनी मते आणि दुसरीकडे नुकत्याच सेनेतून भाजपत गेलेल्या नगरसेविका लीना शुक्ला यांचा पराभव करत लांडगेंनी हा विजय मिळवला। लांडगेंचं वय अवघं 27 वर्ष आहे। हा विजय विभागातल्या तरुणांचा आणि परिसरातल्या सदस्यांच्या मदतीनंच मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय। मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 166 मधून निवडून आलेल्या मनसे नगरसेवक संतोष तुरडे यांच्यावर रात्री जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्यात तुरडे आणि त्यांचे 3 कार्यकर्ते जखमी झालेत। हा हल्ला प्रभागातल्या भाजपच्या नेत्यानं केल्याचा आरोप तुरडेंच्या कुटुंबियांनी केलाय। पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून तपास सुरू केलाय। काल रात्री या प्रकरणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं। रात्री 10:30च्या सुमारास तुरडेंच्या घराबाहेर विजयाचा जल्लोष सुरू होता। त्याचवेळी भाजपचे उमेदवार सुधीर खातू आणि त्यांचे समर्थकांनी तुरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला चढवला असा तुरडे कुटुंबियांनी आरोप केलाय। मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभवानंतर आता आत्मचिंतनासाठी काँग्रेसची बैठक बोलावण्यात आली। मुंबईतल्या गांधी भवन इथे संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमाराला ही बैठक झाली। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही बैठक बोलावली होती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मधून 79 वर्षांच्या आजीबाई निवडून आल्यात। भिकुबाई बागुल दुसऱ्यांदा महापालिकेची पायरी चढणार आहेत। याआधी भिकुबाई बागुल महापालिकेच्या नगरसेविका होत्या। 1992 ते 2002 मध्ये त्यांनी या प्रभागाचं नेतृत्व केलंय। त्यावेळी त्यांचा पक्ष शिवसेना होता। आता त्यांनी या प्रभागात कमळ फुलवलंय। प्रभाग क्रमांक 142 मधून खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी आणि शिवसेनेच्या वैशाली शेवाळे विजयी झाल्यात, पण त्यांच्या जाऊबाई आणि राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे पराभूत झाल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले। पुण्यात भाजपनं मॅजिक फिगर गाठली खरी, मात्र आता चर्चा सुरू आहे ती महापौरपदाची। यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे। त्यामुळे नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या रेश्मा भोसले, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे यांची नावं चर्चेत आहेत। मात्र महापालिकेत सलग 4थ्यांदा विक्रमी मताधिक्यानं निवडून आलेल्या मुक्ता टिळक यांचं नाव आघाडीवर आहे। मुख्य म्हणजे पुण्यातल्या ज्या भागात मुख्यमंत्र्यांच्या सभा रद्द झाली त्याच भागातून मुक्ता टिळक यांना विक्रमी 23,000चं मताधिक्य मिळालं आहे।
सासू सुनांची भांडणं हेवे दावे म्हणजे खरं तर घर घर की कहाणी. पण आता परभणीकर सासू सुनांच्या राजकारणाचा अनुभव घेणार आहेत. परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच सासू सुना निवडून आल्यात. जिंतूर तालुक्यातील कौसडी गटातून बेबीनंदा रोहिणीकर आणि मानवत तालुक्यातील रामपुरी गटातून स्नेहा रोहिणकर शिवसेनेकडून निवडून आल्या. एकाच घरात गुण्यागोविंदानं नांदणाऱ्या या सासू सुना जिल्हा परिषदेत वेगळा ठसा उमटवण्यास सज्ज झाल्यात. सासूबाई असलेल्या बेबीनंदा वाघीकर याआधी जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या, तर सुनबाई स्नेहा रोहिणकर यांनी सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेत यावेळच्या निवडणुकीत बाजी मारत राजकारणात प्रवेश केला. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून या जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती. गेल्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता बुलडाणा जिल्हा परिषदेवर होती, पण यावेळी ग्रामीण जनतेनं काँग्रेस राष्ट्रवादीचा चांगलाच धक्का दिलाय. बुलडाण्यात इतिहास घडला. यंदा पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर भाजप सत्ता स्थापन करणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेवर अपेक्षेप्रमाणे भाजपची सत्ता आली आहे. याआधी काँग्रेस वगळता इतर पक्षांची मोट बांधून भाजपनं सत्ता खेचून आणली. यंदा मात्र 56 पैकी 33 जागा जिंकत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि खासदार हंसराज अहिर यांच्या विकास कामांच्या आणि सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर भाजपनं हे यश मिळवलं आहे. नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गड राखलाय. नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसनं 28 जागा जिंकल्यात. पुन्हा एकदा इथे काँग्रेसच मोठा पक्ष ठरलाय. गेल्या वेळेपेक्षा आणखी 3 जागांची वाढ काँग्रेसच्या खात्यात झाली आहे. वर्धा जिल्हा परिषदेत भाजपला बहुमत मिळालंय. सर्वच पक्षांना धूळ चारत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. नगर परिषदेतही भाजपनं एखादी सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसलाय, तर भाजपच्या जागा दुपटीनं वाढल्या आहेत. राज्यातील अनेक नेत्यांच्या वारसदारांना मतदारांनी नाकारलं ते चांगलं झालं, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय. सदाभाऊ खोत यांचा मुलगा निवडणुकीत पडला याबद्दल मला सहानुभूती वाटते, पण सदाभाऊंच्या प्रमाणे इतर दिग्गज नेत्यांच्या मुलांना हार पत्करावी लागली आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असंही शेट्टींनी म्हटलंय. भाजपनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना 20 ते 40 लाखांपर्यंतची रसद पुरवून उमेदवार निवडून आणल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगाबाद जिल्हा परिषदेत त्रिशंकू अवस्था झाली आहे. 2012ला सुद्धा अशीच अवस्था होती. मात्र त्यावेळी मनसेच्या पाठिंब्यावर काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत आली होती. मात्र यावेळी 23 जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपला पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्हा परिषदेत अध्यक्षपद मिळू शकतं. मात्र त्यासाठी आता शिवसेनेची साथ घ्यावी लागेल. आता शिवसेना भाजप एकत्र येणार की काँग्रेसचा पाठिंबा घेत भाजप किंवा शिवसेना सत्ता स्थापणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद असतानाही काँग्रेसचे उमेदवार 24 जागांवर निवडून आले. यात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात गटाचाच वर्चस्व असल्याचं दिसून आलंय. अहमदनगर जिल्हा परिषदेचं अध्यक्ष काँग्रेसचाच होईल असं म्हणत राज्यात काँग्रेसला अद्याप खूप काम करण्याची गरज असल्याचं थोरात यांनी म्हटलंय. यासाठी आपापसातले मतभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. खूप काम करण्याची गरज आहे आणि एकत्रित पद्धतीने काम करण्याची गरज आहे. मतभेद विसरून आम्ही जर काम करू शकलो तरच आम्ही हा बदल करू शकतो. काँग्रेसला पाया आहे, खूप चांगला पाया आहे. फक्त आम्हाला काम मात्र खूप करावं लागेल, तरच यश पुढच्या काळामध्ये आम्हाला मिळू शकतं. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मुलगी आशा पांडे विजयी झाली आहे. आशा पांडे यांनी भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी गटातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी सेनेच्या बाली तळेकर आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत केलं. दरम्यान या विजयानंतर आपली स्वतःची ओळख सिद्ध होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर हा विजय अपेक्षितच होता अशी प्रतिक्रिया आशा पांडे यांचे बंधू आमदार संतोष दानवे यांनी दिली आहे. वडील आणि भाऊ तर काम करतात, पण माझी स्वतःची काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि मी अत्यंत गोरगरिबात खालच्या लेवलच्या माणसापर्यंत जाऊन मी काम करते. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे पहिल्यांदा या तालुक्यामध्ये एकत्र येऊन आणि भारतीय जनता पार्टी हे स्वतंत्र लढून त्या ठिकाणी आम्ही चांगल्या जागा त्या ठिकाणी मिळवल्या. निश्चितच कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो.
सर्वात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. अनेक वर्षांपासून इथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती. त्यामुळे राज्यातील प्रमुख नेत्यांचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. मात्र यात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. गेले अनेक वर्ष पुण्याची जिल्हा परिषद पवारसाहेबांच्या विचाराच्या सहकाऱ्यांच्याकडेच आहे आणि यावेळेला देखील 40पेक्षा जास्त जागा पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकलेला आहे. मराठवाड्याची सत्ता समीकरण हलवणाऱ्या लातूरमध्येच यंदा सत्तेचे मानकरी बदललेत. काँग्रेसचा गड असणाऱ्या लातूर जिल्ह्यात भाजपची विजयी घोडदौड जोरदार सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देशमुखांच्या हातातून सत्तेच्या चाव्या आता भाजपच्या खिशात आल्या आहेत. विधानसभेत कसंबसं यश मिळवल्यावर जिल्हा परिषदही गमावल्यानं आता येत्या काही महिन्यात येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका म्हणजे विलासरावांचा वारसा सांगणाऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भगवा फडकलाय. 55 पैकी तब्बल 39 जागा जिंकत शिवसेनेनं जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली आहे. तर पहिल्यांदाच स्वबळावर लढणाऱ्या भाजपला खातही उघडता आलं नाहीये. राष्ट्रवादीला 15 तर काँग्रेसला 1 जागेवर यश मिळालंय. दरम्यान हाय व्होल्टेज लढतींपैकी फुरूस गटामध्ये पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे बंधू अण्णा कदम विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेहुणे आणि जिल्हा हा 100% शिवसेनेचा म्हणजे उद्धवजी ठाकरेंचा विजय आहे असं मी समजतो आणि ज्या अटीतटीच्या लढाया वाटत होत्या त्या देखील एकतर्फी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत. जी मंडळी इथे येऊन प्रचार करून सांगत होती की त्यांच्या मतदारसंघामध्ये फार मोठी किमया काही ते करणार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील शिवसेनेनं आपलं प्राबल्य मिळवलेलं आहे आणि म्हणून या जिल्हा परिषदेवर एक हाती शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झालेली आहे. कर्सिव्ह लिखाणावर राज्यातल्या मुख्याध्यापक संघटनेनं आक्षेप घेतलाय. कर्सिव्ह लिखाणामुळे विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचा दावा त्यांनी केलाय. या संदर्भात शिक्षण आयुक्त आणि एसएससी बोर्डाला पत्रही पाठवण्यात आलंय. हे लिखाण शासन मान्य नसूनही शाळांमध्ये सक्ती केली जात असल्याचंही या संघटनेनं म्हटलंय. जागतिक पातळीवरही लिखाण कालबाह्य झालं असून तरीही राज्यात महत्त्व का असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. भारतीय सीमेवर तैनात जवानांच्या कुटुंबियांबद्दल अपमानास्पद विधान करणारा भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक याचा पुतळा जळून मनसेनं जाहीर निषेध केलाय. आमदार प्रशांत परिचारक हे सडक्या मनोवृत्तीचे असल्याचं सांगत पालघर शहरातील 5 इथे मनसेनं त्यांचा पुतळा जाळला. तसंच त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हे आंदोलन मनसेचे तालुका अध्यक्ष समीर मोरे आणि पालघर शहराध्यक्ष सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. डीएनए वृत्तपत्रानं कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या साथीनं नुकताच डीएनए विनर्स इन लाईफ अवॉर्ड सोहळा आयोजित केला होता. मुंबईत द ललित हॉटेलमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टर नर्स यांचा सत्कार करण्यात आला. तसंच कॅन्सर रोगावरती मात करत आयुष्य सुंदररित्या जगणाऱ्या व्यक्तींनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विवेक ओबेरॉय, जावेद जाफरी, भरत दाभोलकर, मृणाल कुलकर्णी या सेलिब्रिटींची उपस्थिती होती विशेष. तसंच यावेळी विशाल ददलानी आणि नेहा भसीन यांनी आपल्या बहारदार गाण्यांनी सोहळ्यात रंगत आणली. भगवान शंकर तंत्राचे महादेव म्हणूनही तंत्राच्या 4 रात्रींपैकी एक रात्र म्हणून महाशिवरात्र साजरी केली जाते. देशातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी असणाऱ्या औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. कित्येक भाविक दुरून अनवाणी पायी दर्शनासाठी आले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.